सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी आहे सध्या आपल्या बागेत. बघितलंच असेल तुम्ही, असं रम्य वातावरण, अशी रम्य पहाट आपल्याकडे गावाकडेच मिळते. आणि मस्तपैकी बागेचा फेरफटका मारतोय. छान वाटतंय, मस्त वाटतंय, सुंदर वाटतंय, अप्रतिम वाटतंय, आल्हाददायक वाटतंय. अजून काय काय वाटतंय, भरपूर काय वाटतंय. हा, बागेतले दवबिंदू बघा. धुक्याच्या रेषा. तरी अजून बेफाट थंडीला सुरुवात झालेली आहे तसे बघायला गेलं तर. म्हणजे स्वेटर घालावं इतकी अशी थंडी नाही अजून, पण गारवा आहे. दिवसभर गरमी होते. काय ना, आल्यापासून आपण या बागेत काम केलं आणि त्याच्यानंतर जे आत्मिक सुख भेटलं, आत्मिक समाधान भेटलं ना, ते काय औरच होतं, निराळच होतं. सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं, नेमकी त्याची परिभाषा काय असते नाही सांगू शकत आपण. असो, गवत तर काढले आपण. निदान आता झाडांना जीव लागेल. पानं बघा किती ओले चिंब झाले बघा धुक्याच्या पाण्याने. तसं धुक्याच्या पाण्यावर इकडे अनेक पिकं घेतली जातात, पण काय आपण इथं नसल्यामुळे नाही आपल्याला तेवढं करता येत. कारण नुसतं बी लावून जायचं. जसं तुम्ही बघितलं असेल, मी पावसाळ्यात नाचणीचं बी लावलं होतं, पण त्याला आपण येऊ शकलो नाही टायमावर. त्याच्यामुळे त्याची व्यवस्थित लागवड नाही होऊ शकली. जांभळाचं आहे झाड तिकडे, ते बघा जांभूळ. त्यामुळे ना त्यांची व्यवस्थित मशागत, लागवड म्हणतात ना, बेननी झाली नाही. त्यामुळे त्याची नासाडी झाली, म्हणजे ते उगवलंच नाही. मुख्यतः त्याला व्यवस्थित मेहनत असती ना, तर ते नक्कीच उगवलं असतं. कारण आपण ह्याच्या अगोदर साधारण 1-1.5 किलो नाचणीचं पीक घेतलं होतं. माझ्यासाठी तर ते खूप आहे, 100 किलोपेक्षा जास्त आहे. पण आपण स्वतः असायला हवं, व्यवस्थित मशागत करायला हवी. आणि यावेळेला काय माहिती, आम्ही बऱ्याचशा गॅप नंतर आलो, त्यामुळे नाही काही करता आलं. नाहीतर काय, भाजीचं बी लावता आलं असतं. लाल माठ, हिरवा माठ, मेथी पिकं घेता येतात, पण नाही जमत ते करायला. पण असो, आता ही हळद लावली आपण 2 वर्षापूर्वी लावली आहे. किती देईल ते देईल पीक. हळद, पण ह्यांना बघूनच उत्साह वाटतो मंडळी. म्हणजे तुम्ही सुद्धा लावलं ना, तुम्ही सुद्धा कुठलं झाड लावलं असेल तर तो तुम्हाला माहितीच असेल कदाचित. आणि ज्यांनी लावलं नसेल तर त्यांनी एकदा लावून बघा. काय माहिती मंडळी, तुम्हाला खरं सांगू, तुम्ही म्हणाल, कारण ना माझ्याकडे स्वतःची अशी जागा नव्हतीच ज्याच्यात मी काय करू शकलो असतो. कुंडीत आम्ही तुळस लावायचो, तिला पाणी घालायचो मुंबईला, तेवढंच ते काय आमचं एकमेव झाड. पण त्यानंतर ही देवाच्या कृपेने, देवाच्या आशीर्वादाने, आईवडिलांच्या आशीर्वादाने ही जागा घेतली. त्यानंतर मग ही झाडं आहेत ना मंडळी, जी आम्ही आता फक्त काजू सोडून आंबा, चिकू, पेरू, केळी
हे माझ्या वडिलांनी लावलं आहे, ही झाडं माझ्या वडिलांनी लावली. तो व्हिडिओ पण आहे यूट्यूब ह्याला आपल्या चॅनलवर. ही झाडं त्यांनी लावली आणि बाकीचे नंतर मग काजू हे सगळं आम्ही लावलं. नारळ वगैरे, नारळ पण त्यातला एक पप्पानी लावला होता माझ्या. ह्याची आपण किती हळदीची किती वेळा बेंदणी केली ना. तर वांगी यावर्षी येतील का नाही काय माहीत नाही मला, कारण ते आता तरी पण गवतातनं राहिली होती, दिसत नव्हती. आता काय काय ठिकाणी ती लावली आहे व्यवस्थित, बघू. हो हो, पक्षी बघा. आम्ही जो ओला कचरा आहे ना, जो म्हणजे नैसर्गिक कचरा आहे, तो झाडांच्या मुळापाशी टाकतो, जेणेकरून त्यांना खत भेटेल. दक्ष आज झाडांना पाणी घालतोय. आपलं हे बघा फणस, हे तर आपसुकच उगवून आले बघा. किती खुशी, म्हणजे निसर्गाचा आशीर्वाद देखील कसा असतो बघा. त्यांनी एवढी चांगली झाडं आपल्या बागेत दिली. हे काजू, काजू पफ असं मंडळी. हा आपला हा नारळ सिंगापुरी आपण लावला होता. अननसाचे अननस देखील खाऊन झाले. एक अननस गिफ्ट देऊन झाला आपला. हे आमचं घर. तुम्हाला वाटत असेल की यार काय येऊन जाऊन सारखं घर दाखवतोस. अप्रूप असतं आपल्या गोष्टीचं आपल्याला, छोटंसं का असे ना. अर्थात मी मुंबईला ज्या घरात रेंटवर राहतो तेच त्याला सुद्धा मी माझ्या आपुलकीने मानतो. आमचं मुंबईत आई पप्पा राहतात ते सुद्धा आमचं घर आहे. मी प्रत्येक जिथेही तर राहतो त्या त्या वास्तूवर मंडळी प्रेम करतो. माझी सवय आहे ती, कारण त्या वास्तूमध्ये आपल्याला आश्रय भेटतो. ती वास्तू आपला ऊन पाऊस वारा थंडी या सगळ्यापासून संरक्षण तर करतेच, पण एक वेगळी मायेची ऊब देते. निर्जीव असली तरी ती आपलंसं करते. दक्षो आळी पूर्ण भर, आळी पूर्ण भर. हे तनू इकडे ना. तर मंडळी चला फायनली तुमच्या लक्षात आलंच असेल, मग अशी गट्टू बोलला होता. आणि आता आपण फायनली निघतोय मुंबईला, कारण उद्या तुम्हाला माहिती आहे उद्या महत्त्वाचा दिवस आहे. आज 19 तारीख आहे, उद्या 20 तारीख आहे आणि उद्या आहे विधानसभेसाठी, महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान आहे उद्या. आणि आपल्याला आपला हक्क बजावायचा आहे. आणि त्याचबरोबर या लोकांची शाळा पण चालू होईल परवापासून, त्या शाळेला पण जायचं आहे. तर मंडळी आता निघायला हवं. शेवटी म्हणतात ना, मी तुम्हाला कालच बोललो होतो, काही जबाबदारी आपल्याला खुणावत असतात, तर आपल्याला जायचं आहे. आता बघू आपण दिवा पॅसेंजरने का जाऊ, आणि भेटली तर चला या. काकी पण आम्हाला सोडायला आल्या होत्या. बाय बाय.
चला मंडळी निघूया आता. शेवटी आपल्याला मुंबई सुद्धा आपल्याला खुणवत आहे, पण मुंबई सुद्धा आपलं प्रथम शहर आहे म्हणा. म्हणजे मी तर माझ्या बाबतीत तर प्रथम शहरच आहे मुंबई. समीक्षाचं काय माहिती नाही, समीक्षाचं पुणे हे प्रथम शहर होतं, नंतर तुझं दुसरं शहर झालं मुंबई, तिसरं शहर झालं महाबळेश्वर, चौथं शहर झालं खेड. म्हणजे प्रत्येक शहर जिथे जाऊ ते आपलंसं करायला पाहिजे फक्त, कारण आपला भारत आहे, महाराष्ट्र आहे, कुठेही जा. आता ही माझी वेड्यासारखी बडबड चालूच राहील. धुकं बघा मंडळी, थांबा दाखवतो फ्रंट कॅमेऱ्याने. हे बघा धुकं बघा, धुकं. चला दक्ष, बॅट बघा घेतले बाबा, त्या बॅटसाठी रडत होता. चला बॅट, चला वर्णे काकांना आवाज देऊन. काल वर्णे काकांचा व्हिडिओ बघा, बनवलाय मी. चला सगळ्यांना आवाज देऊन. हे बघा धुकं बघा, घाट धुकं. आता नोव्हेंबर तर संपत येईल आता, आणि आता डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये जबरदस्त थंडी आहे. असं वाटतं की घाट आहे ना, खेड शिवतर घाट. चला रिक्षात बसलोय आणि निघालोय. बघूया आता आपली गाडी तर 8:19ची दाखवते. अंजनी सोडले तिने, बहुतेक भेटेल की नाही डाऊटफुल आहे. गट्टू बिट्टू बसले बघा. चला मंडळी, आपली दिवा पॅसेंजर तर गाडी चुकली आणि ती निघून गेली. आता आपल्याला आहे मंगला एक्सप्रेसच्या आधारावर आपण चाललोय. तिला गर्दी असणारच आहे. बापरे बघा, नदीच्या पाण्यावर बघा, वाफा बघा, धुकं बघा, शूट करते ना. बघा जगबुडी नदी आपली खेडची. वाफा ह्याच्यात नाही दिसणार, दिसणार बघ. बघा गारवा किती आहे बघा. आता आपण आहोत भोसत्याच्या रोडला. काय करणार मंडळी, निघता 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 मुलांचा आवरता सगळा उशीर होतो. पण असू दे, काय होत नाही, उशिरा होणारच. मुलं सगळं आवरून यायचं, घर बंद करून यायचं म्हणल्यानंतर उशिरा होणारच. हा आपला सगळा एरिया परिचयाचा आहे एकदम. कारण आम्ही साधारण 2 वर्षापूर्वी इकडे इडली विकायचो. इडली, डोसा, मेंदूवडा आवाज देत देत समीक्षा गाडीवर. तेव्हा त्यामुळे हा सगळा परिसर ओळखीचा झालेला आहे. लोक आठवण करतात. मंडळी, मडगावला जाणारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून येणारी आणि मडगावला जाणारी वंदे भारत एक्सप्रेस बघा येते. याच प्लॅटफॉर्मला येते बघा. पहिल्यांदा आपण जवळनं क्लोजअप घेतोय वंदे भारतचा. बाजूला ते वांदे चढायला कमी पण फोटोशूट करायला जास्त मंडळी आहेत. खूप जवळनं आपण येते. बघा सगळे आतमध्ये बसून जेवतात आणि आम्ही बाहेर उभे. अरे वा वा, दरवाजा उघडायची. हा मडगाव
डबे आहे वाटतं. नाही, जनरल डबा नाही का बाई? नाही का? है ना? कॅन्टीन 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 बघा आलेली आहे. खूप क्लोजअप लुक बघा. हात लावून पण बघूया बाबा. अरे वा, हात लावून वंदे भारतला हात लावला मी. हा लाव. चला दिवशी मंडळी सकाळी सकाळी आपण आलो ना, त्या दिवशी आपल्याला सकाळीचा काय व्ह्यू आपल्याला बघायला नाही भेटला. बापरे, हे बघा. आणि बघा हे खेड रेल्वे स्टेशनचा व्ह्यू बघा. बघा बाहेरनंच किती सुंदर दिलाय दिसतंय बघा. इथे मॅप पण दिलाय कसं जाऊ शकता. टू व्हीलरचं पार्किंग कुठे आहे. मुंबई गोवा हायवे बाजूलाच आहे. खेड शहर आतमध्ये, बस स्टॉप हे सगळं इकडे दिलंय, मॅप दिलाय. आणि हे बघा सुंदर असं विंटेज ट्रेन. एंट्री करतानाच कोकण रेल्वेची, कोकण रेल्वे किती छान लुक दिले बघा. छान अशी ट्रेन. इथे मोर, कोकणात आढळणारा मोर. मोर बघा जिवंत वाटतं ना. मस्त संध्याकाळचं लाईटीवर छान दिसतं. आणि इकडे पाठीमागेच पार्किंग दिली आहे. 4 व्हीलरची पार्किंग आणि 2 व्हीलरची पार्किंग. इकडे अजून तसं काम बरंचसं इम्प्रूव्हमेंटचं बाकी आहे. आणि इकडे बघा एंट्रीलाच बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता, त्याचं मानचित्र. किती छान ना. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा मस्त. सगळ्या ॲक्च्युली कोकण रेल्वेच्या सगळ्या स्थानकांनाच आता एअरपोर्टचं लुक दिलेलं आहे. एअरपोर्टचा एंट्री लुक जो असतो तो दिलेला आहे. सुस्वागतम सुस्वागतम बघा. मस्त असं शेड. सादर सेवा, कोकण रेल्वे सादर सेवा. हे बघा इथे बघा मंडळी, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे बघा कोकणातली प्रसिद्ध ठिकाणं दिली आहेत, म्हणजे पर्यटन स्थळं. त्यानंतर कसं कुठे कुठे फिरायला जाऊ शकता ते आहे पूर्ण. जसं आंजर्ले बीच, हरणे बीच, मुरुड बीच, कर्दे बीच, दाभोळ, दापोली मंडणगडचा रोड, घेरा पालगड, उन्हावरे, कोटेश्वरी मानाई देवी मंदिर. हे बघा हे आमच्या रोडकडे आहे कोटेश्वरी मानाई देवी मंदिर. हे बघा इकडं इथनं साधारणतः 14 किलोमीटर आहे खेड रेल्वे स्टेशनपासून. मुंबईकडे गेला रोड. काळकाई मंदिर, महिपतगड, सुमारगड, हां रसाळगड, रामवर्धनी मंदिर, कांदोशी जाऊया आपण एकदा. खोपी, परशुराम मंदिर, रघुवीर घाट हे सातारा जिल्ह्यातले ठिकाणं. नागेश्वर मंदिर, वासोटा किल्ला, हा सगळा मॅप दिलेला आहे. आम्ही या रूटला राहतो
कोटेश्वरी मानाई देवी मंदिरच्या रोडला. तुम्ही काय म्हणले आता गावदेवी मंदिर दर राम मंदिर नाही. हा हे बघा हा संपूर्ण मॅप. त्यानंतर इकडे बघा तसबिरी लावल्यात कोकणातल्या. ते बघा रघुवीर घाटाचा बघा दृश्य, नयनरम्य असं दृश्य जिथे आपण गेलेलो, ज्याचा व्हिडिओ पण आहे आपल्याकडे. बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन मी तो व्हिडिओ. त्यानंतर हरणे बीच. हरणे बीचला आपण नव्हतो गेलो, पण दापोली बीचला गेलो होतो आपण, मुरुड बीचला. त्याची फोटोग्राफी म्हणजे पर्यटन स्थळ. हा कोकण रेल्वेचा लोगो. सदरचं जे काम आहे ना, जे नूतनीकरण, PWD वर्क डिपार्टमेंट्स, पब्लिक वर्क डिपार्टमेंट, महाराष्ट्र शासन यांच्याकडनं झालेलं आहे. त्यानंतर बघा ही प्रसिद्ध जी ठिकाण आहे त्याचे फोटो दिलेले आहेत इथे. बघा इथे बघा आणि जा. हे खरंच खूप चांगली चांगली ठिकाणे आहेत. रसाळगडला जायचं आहे आपलं. कोटेश्वरी मानाई देवी मंदिर आपण गेलेलो आहोत. हां, आपण या मंदिरात गेलेलो आहे मुरड्याला. जामगेत हे जे इथले स्थानिक आमदार आहेत रामदासबाई कदम, त्यांचं हे गाव. त्यानंतर अंजर्ले बीच. अंजर्ले बीचला जायचं राहिलं आपलं. नातूनगर धरण आपण बघितलेलं आहे, आपल्या व्हिडिओमध्ये आहे ते कॅप्चर झालेलं. मुंबई गोवा हायवेवरच आहे हे. आणि परशुराम भगवान मंदिर, धामणदेवी चिपळूण, या मंदिरात जायचं राहिलं होतं आपलं. अशी प्रसिद्ध अशी ठिकाणं आहेत. त्यानंतर सुवर्णगड, सुवर्णदुर्ग, दापोली. नंतर इथे रामवर्धनी मंदिर, कांदोशी. छान असं लुक, मस्त. म्हणजे वाटतं आता काहीतरी खेड रेल्वे स्टेशन. म्हणजे कोकण रेल्वेचं वर्दळीचं असं ठिकाण. जास्त लोक इथं उतरतात. आणि इथनं आत येतानाच बघा, यांना आपण तर सगळे ओळखतच असाल. कोकण रेल्वेचे आद्य शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते, हे रेल्वे मंत्री होते. अरे खेडला पण चालले असतं ना आपल्या, कुठलं पण तिकीट चाललं असतं ना. आम्ही चालत चालत इकडे आलो बघा, एंडिंग पॉईंटला बघा. तिकडे तिकडनं चालत आलो इकडे फार एंडिंग पॉईंटला. माझ्याबरोबर दक्ष आहे. हे बघा थांबा, दक्ष बोटला शिवतोय दाखा. सकाळचं वातावरण छान होतं. पुढे कधी गेले आहात का? नाही, ह्याच्या पुढे नाही कधी गेलं. कधीच नाही, कशाला पण नाही. एसटीने गेलोय. कशाला गेलेला? कुठे आपण सगळे गेलेलो ना काय, तू लहान होतो तेव्हा. कुठे गेलेलो? फिरायला गेलो. कुठं आपण? कुठं? एर्नाकुलम निजामुद्दीन मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस येते. अनाऊन्समेंट झाली आहे, पण गर्दी आहे त्या गाडीला, जनरलला. आपल्याला चढायलाच भेटते की नाही ह्याची शक्यता आहे. बापरे बाप. आणि आज हिला दिवा पॅसेंजरला आरामशीर गेलो असतो बसून. काय हे काय सगळे चुकलेलेच लोक आहेत. आता बघू. आई कुठली बॅग? आई बॅग बाबा, बॅग
तू बॅट घेऊन ट्रेन आली बघा, एर्णाकुलम निजामुद्दीन एक्सप्रेस. तिचा लोकोमोटिव्ह वॅन 7 WD. लेडीज डबा असेल काय? हा लेडीज डबा असेल ना? चढलोय मंडळी एर्णाकुलम हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस मंगला लक्षद्वीप एक्सप्रेसमध्ये चढलोय. बसायला पण जागा भेटली आहे. मी इथे जरा डोरच्या इथे बसलोय. मंडळी काळजी घेऊनच बसलोय, पूर्ण म्हणजे काळजीपूर्वक घेऊन बसलोय. कुठलीही मस्ती करत नाही आहे, शांतपणे बसलोय. हा बघा मस्त रिवर छान. तर आता इथे छान बसलोय. तनुकट्टूला पण जागा भेटली, समीक्षाला पण जागा भेटली. मला पण आता जागा बघू नाही भेटली तर इथे काय आपल्याला ही डायरेक्ट पनवेलला थांबणार, त्यामुळे काय एवढं टेन्शन नाही. फास्ट ट्रेन आहे, काही जास्त स्टॉप नाही. क्रॉसिंगला थांबली तर थांबेल. छान एक्सप्रेस आहे. 9:36ला येते रेल्वे स्टेशनला. जनरल डबे असतात तिला. आणि आज एवढी गर्दी नाही आहे पुढे. आता इतर दिवशी सीझनमध्ये एकदम फुल असते. आणि पनवेलनंतर डायरेक्ट कल्याण. चला आपला प्रवास चालू आहे. ही कुठली आहे? एर्णाकुलम म्हणजे हजरत निजामुद्दीनवरनं आलेली आणि एर्णाकुलमला जाणारी. दिवाणकवटी रेल्वे स्टेशन हे म्हणजे आता रत्नागिरी जिल्ह्यातलं जाणार. आता आपण रत्नागिरीवरनं येताना हे रत्नागिरी जिल्ह्यातलं शेवटचं स्थान आहे. आणि त्यानंतर आता डायरेक्ट रायगड जिल्ह्यामध्ये एंट्री करेल आपली ट्रेन. बघा सर्वात मोठा टनल लागेल. हा आपण आता इथं मुंबई गोवा हायवे क्रॉस करतोय. आता आपण टनलमध्ये जाऊ. आपण टनलमधनं एंट्री घेऊ आणि सर्वात मोठा बोगदा लागेल. आणि डायरेक्ट आपण बोगदा क्रॉस केल्यावर रायगड जिल्ह्यामध्ये असतो. डायरेक्ट रायगड जिल्ह्यामध्ये एंट्री घेतलेली आहे. आणि रायगड जिल्ह्याचं पहिलं प्रवेश करताना म्हणजे रत्नागिरीवरनं रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना पहिलं स्थानक लागतं ते विनेरे. ही काय विनेरेला थांबत नाही म्हणा ट्रेन. तर मंडळी 12:40 झालेली आहेत आणि आम्ही उतरलोय पनवेल स्टेशनला. गाडीमध्ये गर्दी नव्हती त्या मानाने, बसायला जागा भेटली, सगळं व्यवस्थित झालं प्रवास. आणि गाडी 3 तासात आली. अजून आमच्या पाठी ती दिवा अजून पाठीच आहे मागे. तर बघा आता उतरलोय आपण. आता जाऊया. आता हार्बर लाईनने आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे. हार्बर लाईनने कुर्ला टू घाटकोपर म्हणजे अजून 2 ट्रेन आपल्याला बदलायच्या आहेत. पण चला जेवायला आपण आलो दुपारी आणि रेल्वेला समजा ऑफिस वगैरे काम केलं आता. आणि आता बसलं, आता इकडे जेवायला बसलं. आज खूप दिवसांनी मेथीची भाजी आहे आणि डाळ आहे. या जेवायला मंडळी. आता गावावरून आल्यावर की कंटाळा येतोच म्हणा, म्हणजे करमत नाही. दक्षला पण तसंच झालं. झोप आले. दक्ष तर टी व्ही बघत असतो, गावी गेला. आणि चला मंडळी, ॲक्च्युली आपला प्रवास आजचा तुम्ही बघितला. तुम्हाला खेड रेल्वे स्टेशन पण दाखवलं. त्यानंतर आपण ॲक्च्युली आलो होतो दिवा पॅसेंजरसाठी, पण भेटली आपल्याला दिवा पॅसेंजर चुकली आपली आणि भेटली आपल्याला मंगला. आणि मंगला येणे आलो पण डायरेक्ट व्यवस्थित आलो. 12:30ला पनवेलला उतरलो, 12:30 पावणे 1ला. आणि तिथनं मग पनवेल लोकल ट्रेन पकडली. कुर्ल्याला आलो, कुर्ल्यावरनं घाटकोपर. असं मस्त 2:15ला घरात आलो आपण. 2 आणि त्याच्यानंतर मग ऑफिसचं काम होतं, कंटाळा आला होता. बापरे बाप. आणि आता जेवलो. आता काय आपल्याला गावच्यासारखा फ्री वेळ नाही भेटणार जरासा ना, असं नाही करता. फ्री वेळ नाही भेटणार.
आणि आपण आलो खास वोटिंगसाठीच आलो. म्हणजे तसं तर यायलाच पाहिजे होतं, मुलांची शाळा वगैरे होती, पण खास वोटिंगसाठीच आलो. नाहीतर राहिलं असतं 2 दिवस रविवारपर्यंत. पण नाही, वोटिंग बोललं ना, वोटिंग करणं, मतदान करणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, आपल्या संविधानाने दिलेला आपला मूलभूत अधिकार आहे. त्याचं पालन तर केलंच पाहिजे, कारण जर सशक्त लोकशाहीसाठी आपल्याला मतदान करणं हे खूप गरजेचं आहे मित्रांनो. तर तुम्हीसुद्धा उद्या मतदान करा. मतदान केंद्रावर जाऊन ऑलरेडी हा व्हिडिओ बघताना तुमचं मतदान झालेलं असेल, दुसरा दिवस आलेला असेल. आणि तरी पण मी आधी पण व्हिडिओ केलेले आहेत, ते बघून तरी लोकांनी मतदान केलं असेल. आणि अर्थातच आपली सगळी जनता, आपले सगळे सबस्क्रायबर जे प्रौढ आहेत, जे त्यांचं मतदार यादीत नाव आहे, त्यांनी अवश्य मतदान केलेलंच असेल अशी आशा बाळगतो. आणि आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. बाबा थांबा, तुम्हाला शूट करायला देतात जिथं तुम्ही वोट करतात? नाही बाळा, आतमध्ये नाही, गुप्त मतदान असतं, ते सिक्रेट. वोट हे नेहमी सिक्रेट असतं. जेव्हा तू मोठा होशील ना 18 वर्षानंतर, जेव्हा तुझं नाव मतदार यादीत येईल ना, तेव्हा तुला कळेल. ते खूप लांब आहे आता 18 वर्ष, अजूनपर्यंत 15 वर्ष नाही झाली. आणि मंडळी, आम्ही मतदान करणार आहोत ते यांचं भविष्यसुद्धा उज्ज्वल होण्यासाठी. त्यासाठी मतदान करा. आणि चला, आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री, बाय.